दोन तीन घे मला हे बाईक घ्यायची का घेतलाय बाईक साबळे मामा थोड़ा मागे श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय भीम जय भीम जय भीम जय श्रीराम जय श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम। आमची आताच भेट झाली आणि आम्ही त्यांना सांगितलं की जो ध्वज तुम्ही काढलेला आहे तो सन्मानपूर्वक त्याच ठिकाणी लागला पाहिजे म्हणजे मंदिर पण ज्या ठिकाणी तुम्ही काढले ते सुद्धा त्या ठिकाणी लागलं पाहिजे। उद्या रामनवमी आहे, परवा येणार सण आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर या शहरात शांतता राहिली पाहिजे। त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की 20 तारखेला म्हणजे हे सगळे सण झाल्यानंतर या घटनेसाठी काहीतरी मार्ग काढून दोन्ही आमचा पंचशूल ध्वज आणि त्या ठिकाणची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी लावण्यात येईल। त्यांनी आम्हाला असं आश्वासन, लेखी आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं। महापौरांना सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहीत आहेत। हे बघा, या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काय चाललंय आणि काय करून घ्यायलेत, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महापौरांनी करू नये एवढंच आम्हाला सांगायचं। महापौर जाऊ द्या, त्याला बसवणार न करू नये। हां, पुढे काय आता या ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं झालं, आता उद्या रामनवमीचा मोठा सण आहे। मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण या ठिकाणी परभणी करतात। तसंच या ठिकाणी हनुमान जयंती आहे, 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या अनुषंगानं हे प्रकरण आम्ही ह्या सण झाले, आमचे सर्व सण झाल्यानंतर हे प्रकरण आम्ही पुन्हा घेणार आहे हातावर आणि ह्या सर्व जे काही दोषी आहेत त्या दोषींवर निश्चित प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये तिथंच बसणार। आनंद भाऊ, तुम्ही तर मूर्ती घ्यायला आलते, आज काय झालं मूर्तीचं? मूर्ती पोलीस या ठिकाणी घ्यायला आलेलो नाही, या ठिकाणी जाब विचारायला आलो मूर्ती। आणि आज या ठिकाणी तुम्हाला पाहिलं असेल, मूर्ती ही या ठिकाणी आहे, कमिशनरांच्या चेंबरमध्ये मूर्ती ठेवलेली आहे, तिची विधिवत पूजा करा हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे।